नवसूर्य न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बिडकीन येथे कल्याणनगर रस्त्यावर कोयता हल्ला, 3 जण जखमी। पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाणे हद्दीतील सोमपूर येथे काही युवकांनी जुन्या वादाच्या कारणावरून तुंब हाणामारी करत नंतर कोयत्याने हल्ला केला। या हल्ल्यात 3 जण जखमी तर एक गंभीर जखमी झाला आहे। या प्रकरणी दोन्ही गटाकडून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही। मात्र या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या व्हिडिओत काही तरुण बिडकीन येथील कल्याणनगर रस्त्यावर दावा धरून बसल्याचं दिसत आहे। यावेळी घटनास्थळी 2 तरुण दुचाकीवरून दाखल झाले तेव्हा दावा धरून बसलेल्या गटाने अचानक त्यांच्याकडे हल्ला केला। ऊस तोडण्याचा कोयता आणि लोखंडी रॉडने मारहाण करायला सुरुवात केली। यावेळी दुचाकीवरून तरुणांनी तातडीने दुचाकी घटनास्थळी टाकून तेथून पळ काढला आणि समोरच्या दुकानात शिरले। यानंतर हल्ला झालेल्या तरुणांनी दुकानातून काही लोखंडी रॉड आणि लाकडी दांडा घेत प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न केला। या वेळी घटनास्थळी असलेल्या लोकांनी 2 गटातील हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। दोन्ही बाजूने बाचाबाची झाली। संतापलेला एक तरुण कोयत्याने दुसऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र समोरील तरुणाने एक वार हुकवले। यात एक जण गंभीर जखमी असून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शासकीय घाटी रुग्णालयात उपचार घेत आहे। या घटनेमुळे काही काळ तणावपूर्ण शांतता होती। यात असद रशीद शेख हा गंभीर जखमी असून तौफिक रशीद शेख, नजीर शेख हे पण जखमी आहेत। विरुद्ध गटातील काही लोक जखमी असल्याने बोलले जात आहे। मात्र या घटनेमुळे बिडकीनमध्ये काही काळ तणावपूर्ण शांतता होती। बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद प्रक्रिया चालू आहे। नवसूर्य न्यूज नेटवर्क, बिडकीन, औरंगाबाद।